होते रविकांत तुपकर, काय सांगाल ज्या पद्धतीने कर्जमाफीचा निर्णय 30 तारखेला जो दिलेला आहे त्याबद्दल आपण समाधानी आहात का? असं आहे की कर्जमुक्तीचा निर्णय आत्ताच व्हावा अशी आम्हा सगळ्यांची अपेक्षा होती, पण दुर्दैव असं आहे की सरकारनं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी 30 जून 2024 ची डेडलाईन दिली आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा निर्णय येईल. कसं वर्गीकरण करायचं, कोणाची कर्जमाफी करायची, धनधानग्यांची करायची नाही, अशा पद्धतीचं त्या समितीच्या मार्फत वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेऊ असं सरकारनं सांगितलं. पण आंदोलन थांबणार नाही. कर्जमुक्तीच्या बरोबर सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, त्यानंतर भाव फरकाचा प्रश्न आहे, जंगली जनावरांच्या त्रासाचा प्रश्न आहे, शेतमजुरांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळं कर्जमुक्ती करून घेण्यासाठी दबाव आम्ही वाढवणार आहोत, आंदोलन थांबणार नाही. आपण जर बघितलं असेल तर सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक मोठा प्रचंड संताप आहे. अशाबद्दल आपण मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत झाली काय? त्या समितीमध्ये या 9 सदस्य आहेत, या सोयाबीन कापसाच्या भावाच्या अनुषंगानं बातचीत झाली, चर्चा झाली. त्याच्यामध्ये ही भावाची खरेदी केंद्र चालू करण्याचा निर्णय ते घेतो म्हणाले. पण आमचं म्हणणं आहे की DOC निर्यात करा परदेशामध्ये, खाजगी बाजारातले सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे. या गोष्टीवर विस्तृत चर्चा झाली नाही, पण आंदोलनाचा दबाव आम्ही वाढवणार आहोत. नागपूरचं आंदोलन जरी स्थगित झालेलं असलं तरी महाराष्ट्रभर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि आम्ही सगळे नेते आंदोलनाची भूमिका घेणार आहोत. कधी घेणार हे आंदोलन? आपण चर्चा करू ना, आम्ही आता शेतकऱ्यांशी चर्चा करू आणि मी पुढची समाधीने आहात का आपण? असं आहे की हे बघा, शेतकऱ्यांचे प्रश्न भरपूर जटिल आहेत, सगळे प्रश्न काही सुटले नाही. जेव्हा सगळे प्रश्न सुटतील तेव्हा आम्ही समाधानी राहू. आपल्यासोबत हे होते रविकांत तुपकर, तेजस मोतीर, जय महाराष्ट्र, नागपूर.